जगाची चौथी आर्थिक महासत्ता बनलेल्या भारताच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागलेल्या असतात। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी 2026-27 अर्थसंकल्प मांडला। हा अर्थसंकल्प विकासाच्या पथावर दमदार पाऊल टाकणार असल्याचं सांगण्यात आलंय। या अर्थसंकल्पात नव्या आयकर कायद्याच्या अंमलबजावणीबाबत घोषणा करण्यात आली आहे। अर्थसंकल्प सादर होत असताना सर्वात ट्रेडिंग विषय होता तो म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेल्या मजेंडा रंगाच्या कांजीवरम साडीचा। ही फक्त साडी नव्हे तर सांस्कृतिक वारसा अशी टॅगलाईन सोशल मीडियावर व्हायरल होते। पाहूयात। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साडीची भारी चर्चा। फक्त साडी नव्हे सांस्कृतिक वारसा, टॅगलाईन सोशल मीडियावर व्हायरल। भारताची समृद्ध हातमाग संस्कृती परंपरेचं दर्शन। अर्थसंकल्पात काय होणार याची उत्सुकता सर्वसामान्यांपासून बड्या उद्योगपती कारखानदारापर्यंत सर्वांना असते। अर्थसंकल्पात कोणत्या आर्थिक धोरणांची, नव्या कर प्रणालीची, निर्णयांची घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं। गेल्या काही वर्षात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेल्या साडीची चर्चा सर्वाधिक होत असते। त्यांची अर्थसंकल्प सादर करताना परिधान केलेली साडी केवळ स्टेटस सिम्बॉल राहिली नसून ती भारताची समृद्ध हातमाग परंपरा, कारागिरांचे कष्ट आणि भारतीय सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक बनली आहे। दरवर्षी त्यांची साडी देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यातील कला आणि विणकाम परंपरेची संस्कृती जगासमोर आणते। म्हणूनच त्यांचा बजेट लुक सामान्य लोकांपासून ते फॅशन तज्ञांपर्यंत चर्चेचा विषय ठरतो। यावर्षी देखील तो चर्चेचा विषय ठरलाय। देशात पहिल्यांदाच रविवारी सादर झालेल्या अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण तमिळनाडू राज्याची पारंपरिक कांजीवरम सिल्क साडीमध्ये दिसल्या। ही साडी तामिळनाडूच्या प्रसिद्ध हातमाग वारशाची परंपरा आहे आणि ती भारतातील सर्वात शाही आणि टिकाऊ साड्यांपैकी एक मानली जाते। यंदा त्यांनी मॅजेंटा रंगाची हाताने विणलेली कांजीवरम सिल्क साडी नेसली होती, ज्यावर सोनेरी जरीचं सुंदर काम करण्यात आलं होतं। साडीचा पदर आणि बॉर्डरमुळे साडीच्या प्रतिष्ठित लुकची चर्चा सोशल मीडियावर होती। अर्थमंत्री सीतारमण यांच्या कांजीवरम साडीची वैशिष्ट्ये पाहूया। तमिळनाडूतील कांचीपुरम भागात या साड्या हाताने विणल्या जातात। साडी करण्यासाठी शुद्ध मलबेरी सिल्क आणि सोन्या चांदीच्या जरीचा वापर होतो। एक कांजीवरम साडी तयार करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी लागतो। साडी तयार करण्यासाठी कोरवाई तंत्राचा वापर केला जातो। या साड्यांचं विणकाम अत्यंत मजबूत असल्यानं त्या अनेक वर्ष टिकतात। दरवर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची साडी भारतातील कोणत्या ना कोणत्या राज्याची कला, विणकाम आणि कारगिरांच्या कष्टाला राष्ट्रीय व्यासपीठावर ओळख मिळवून देणारी असते। याच कारणामुळे त्यांच्या साड्या केवळ एक पेहराव नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक बनतात। त्यामुळे गेल्या काही वर्षात अर्थसंकल्पाची जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा सीतारमण यांच्या पेहरावाची होते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।